त्यांना सुनेबद्दल प्रेम वाटत नाही, उलट तिचे दोष असलेले आणि नसलेले दोन्ही दिसतात. बहुतेक नसलेले दोष जास्त दिसतात. माझी सून ना अशीच आहे, ती तशीच आहे, तिला काही मॅनर्स नाही, तिला काही अमुक नाही, तिच्या आईवडिलांनी काही तिला शिकवलंच नाही, स्वयंपाकही करता येत नाही, अमुक नाही तमुक नाही. चाल त्या बायकांना सांगायचं, अहो माझी सूनबाई ना किती छान आहे, मला अगदी आईसारखी करते हो, माझ्या आईने सुद्धा जेवढं केलं नाही तेवढं माझी सून माझ्यासाठी करते, मला काय नको काय पाहिजे ती पाहते. करत नसलं तरी म्हणा. सासू सुनांची भांडणं का होतात? या ठिकाणी बसलाय म्हणून मला आठवण झाली. सासू सुनांची भांडणं का होतात? त्याचं कारण एकच, की सासूला सुनेबद्दल प्रेम वाटत नाही. सगळ्या तशा नाहीत हा. आता या ठिकाणच्या बायका सगळ्या चांगल्या आहेत. मी जे बोलतोय ते ह्याच्या बाहेर जे असतील त्यांच्याबद्दल. त्यांना सुनेबद्दल प्रेम वाटत नाही, उलट तिचे दोष असलेले आणि नसलेले दोन्ही दिसतात. बहुतेक नसलेले दोष जास्त दिसतात आणि असलेले दोष आहेत ते ती मोठे करून पाहते. कळलं की नाही? दुर्बिणीतून ती मोठे करून पाहते. आणि मग परिणाम काय होतं? परिणाम एकच होतो की सूनबाई कुठेतरी कामावर गेली, विहिरीवर पाणी आणायला म्हणा किंवा ऑफिसमध्ये गेली म्हटलं की मग ह्या बायका सगळं काही झाल्यानंतर एकत्र येतात आणि मग काय म्हणतात, तुमच्या सूनबाई काय म्हणतात असा. तुमच्या सूनबाई काय म्हणतात. परिणाम काय होतो? पूर्वीच्या काळी एक ग्रामोफोन नावाचा प्रकार होता. तो आता कोणालाही माहीत नसणार. आम्हाला माहीत आहे, कारण आम्ही त्यावेळेला होतो म्हणून आम्हाला माहिती. ग्रामोफोन, त्या ग्रामोफोनचं असं होतं, त्याच्यावर एक तबकडी बसवायची आणि त्याला एक हँडल असायचं, त्याला एक पिन लावलेली असायची. त्या हँडल असं करून त्या तबकडीवर ठेवली की तबकडी वाजायला सुरुवात. तसं सूनबाई काय म्हणतात, पिन ठेवली तबकडीवर आणि सासूबाई तडकायला लागला. माझी सून ना अशीच आहे, ती तशीच आहे, तिला काही मॅनर्स नाही, तिला काही अमुक नाही, तिच्या आईवडिलांनी काही तिला शिकवलंच नाही, स्वयंपाकही करता येत नाही, अमुक नाही तमुक नाही. चाल आता मला सांगा, हे ती बोलते आहे, मनामध्ये विचार चाललेले आहेत, अगोदर ते पोचले सूनबाईपर्यंत. आता बोललेलं जे आहे ते तिच्यापर्यंत जाऊन पोचतं, कारण सांगणारे लोक असतातच. लोक सांगणारे असतातच. सूनबाई वाटेत भेटली की तुमच्या सासूबाई ना तुमच्याबद्दल असं बोलत होत्या, झालं तिकडे पुन्हा पिन पडली. आणि मग परिणाम सासू सुनांची भांडणं. सासू सुनांची भांडणं. आता पूर्वीच्या काळी सासूची एक जबरदस्त अशी जरब होती आणि सूनबाई त्यावेळेला लहान लहान असायच्या आणि मग काही ना त्यांचं काय जे सांगतील ते ऐकायचे, सहन करायचे. पण आता तर तसं नाही आहे. आताच्या ज्या सूनबाई आहेत त्या सासूबाईपेक्षा जास्त शिकलेल्या. सासूबाई 2 इयत्ता पण शिकलेली नाही तर ह्या डबल ग्रॅज्युएट. सासूबाई काही कमवत नाही, हे कमवतात. सासूबाईने काहीतलं जग पाहिलेलं नाही, याने जग पाहिलेलं असतं. आता मला सांगा, या सूनबाई तुमचं ऐकून घेतील का? ऐकून घेणार नाही. आणि ऐकून का घ्यावं हा माझा प्रश्न. ऐकून का घ्या? उगीच जो चुकलं तर ठीक आहे, पण काही चूक नाही, काय नाही, आणि केवळ दोष काढायचे म्हणून काढायचे. ह्यामुळे सासू सुनांची भांडणं होतात. कळलं की नाही? विचार वाईट सुनेबद्दल, बोलणं वाईट सुनेबद्दल, त्याची रिॲक्शन प्रतिक्रिया सुनेकडून सासूला, आणि अशा तऱ्हेने
क्रिया प्रतिक्रिया, ॲक्शन रिॲक्शन, ॲक्शन चाललेलं असतं. म्हणून तंटे बखेडे भांडण चाललेले असतात. मग याला उपाय काय? याला उपाय आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. जिथे अपाय आहे तिथे उपाय आहे. तुम्ही म्हणा वामनराव उपाय सांगाच. सांगू ना? सांगा. उपाय सांगाच. सांगतो. सुनेबद्दल जितकं चांगलं बोलता येईल तितकं चांगलं बोला. सासूबाईंना सांगतोय, सुनेबद्दल जितकं चांगलं बोलता येईल आणि जितकं तिचं चांगले चिंतन करता येईल यावेळेला 2 गोष्टी करा. अहो बायका भांडायचं बंद झाल्या ना की घरामध्ये आनंदी आनंदच. मग बायका भांडायला लागल्या ना की सासूची बाजू सासरा घेणार, सुनेची बाजू तिचा नवरा घेणार. मग दोन बाजूला सैन्य तयार होतं आणि मग काय महाभारत तयार. महाभारत व्हायला वेळ लागत नाही. मग जगामध्ये आपण जर पाहिलं आणि सर्वत्र आपण जर नजर टाकली तर प्रत्येक घरामध्ये महाभारत चाललेलं आहे. महाभारत. ह्याला दोष काय देतात माहिती आहे काही लोक? अहो तुमच्या घरामध्ये तो फोटो आहे ना भगवान श्रीकृष्ण, तो तिकडे हातामध्ये लगाम घेऊन बसलेला आहे, सारथी झालेला आहे, ते घोडे आहे, हे चित्र आहे ना ते पहिले काढून टाका म्हणाले. त्या चित्रामुळे महाभारत होतं. मी कपाळाला हात लावला. म्हणजे बादरायण संबंध म्हणतात त्याला, की त्या चित्राचा आणि आता काय संबंध. हे जर निर्बुद्ध आहेत, हे जर मूर्ख आहेत, त्याला ते चित्र काय करणार. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्याला कोणी सांगत नाही. मग तुम्ही बुवा बाबाकडे जाता, पुरुष मंडळी कुठल्या तरी बुवा बाबाकडे, बायका कुठल्या तरी बुवा बाबाकडे, आणि घरामध्ये आमचं भांडण टंटे होतात, बखेडे होतात. याच्यावर काहीतरी उपाय सांगावं. तो काय सांगणार उपाय? डंब. तो काय उपाय? त्याच्याच घरात ते चाललेलं असतं. तो काय उपाय सांगणार? खरा उपाय एकच की सासूने सुनेबद्दल जास्तीत जास्त चांगले विचार करायचं, जास्तीत जास्त चांगलं बोलायचं. येणाऱ्या जाणाऱ्या बायका असतात की नाही, सूनबाई गेल्यानंतर त्या बायकांना सांगायचं, अहो माझी सूनबाई ना किती छान आहे, मला अगदी आईसारखी करते हो. माझ्या आईने सुद्धा जेवढं केलं नाही तेवढं माझी सून माझ्यासाठी करते. मला काय नको काय पाहिजे ती पाहते. करत नसलं तरी म्हणा, केलं तर आणखीन तोंड भरून म्हणा. मग कोणीतरी सांगणार, अहो सुनबाई तुमच्याबद्दल सासू अशा बोलत होत्या. असं हो, मग आता सासूबद्दल आपण चांगलं केलं पाहिजे. ताबडतोब. पण एक लक्षात ठेवायचं, विचारांचं हे सामर्थ्य आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या. मनस्थिती बदला, परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जर परिस्थिती सुधारला पाहिजे असेल ना तर बाहेर प्रयत्न केले ना सुधारणं कठीण. पण आतमध्ये तुम्ही जर सुधारलात तर बाहेर तुम्ही आपोआप सुधाराल. म्हणून आतमध्ये सुधारणं आपल्या हातात आहे, बाहेरचं सुधारणं आपल्या हातात नाही. सासूबाईला सुधारणं सुनेच्या हातात नाही, पण सुनेला आपलं मन, आपले विचार बदलणं सुनेच्या हातात आहे. म्हणून सासूबाईबद्दल चांगले चांगले विचार केले, सासूबाईबद्दल चांगलं बोलले किंवा सासूने सुनेबद्दल चांगलं बोललं की आपोआप परिस्थिती बदलते, परिस्थिती सुधारते. तसं हे सगळं आहे. पण लोकांना हे कोणी सांगत नाही आणि सांगतात तुमच्या घरामध्ये भांडण टंटे होतात ना, मग त्याला एकच आहे, मूळ पुरुषाचा कोप झाला, कुलदेवता रोष झाला, तुम्ही नवस केला होता तो फेडला नाही. काय वाटेल ते तोंडाला येईल ते सांगतात. कळलं की नाही? तोंडाला येईल ते सांगतात. आमचा एक नातेवाईक, कळलं की नाही, आणि तो असा बुवा झाला आणि लांबून लांबून लोक त्याच्याकडे यायचे. कळलं की नाही? त्याच्या घरातले प्रश्न, प्रत्येकाच्या घरातले प्रश्न असतात ते त्याच्या पुढे ते मांडायचे आणि म्हणायचे
बुवाला विचारायचे काय याला उत्तर काय काय कशामुळे होतं. मग ते तो काहीतरी सांगायचा आणि ते निघून जायचे. एक दिवस मी तो आमचा नातेवाईक होता. एक दिवस मी त्याला सहज विचारलं, म्हणजे मला माहीत होतं पण मी त्याला विचारलं, म्हटलं काय रे तू हे जे लोक येतात त्यांना तू काय सांगतोस काय, ते नाना तऱ्हेचे प्रश्न विचारतात, असं का झालं तसं तू काय सांगतोस. मी सांगू का, मी असे डोळे मिटतो म्हणाले आणि त्यावेळेला मनामध्ये जे येतं ना ते ठोकून देतो. कोणी प्रश्न विचारला घरामध्ये भांडण टंटे का होतात, मी असे डोळे मिटतो. गोंधळ घातला नाही म्हणाले. म्हणजे घरामध्ये गोंधळ चाललेला आहे आणि त्यामध्ये हे म्हणतात आणि गोंधळ घाला. पुन्हा डोळे मिटतो. दुसरे कोणतरी आले मुलं नापास का होतात, नवस फेडला नाही म्हणून ठोकून देतो. असे सगळे बुवा बाबा असंच करत असतात. हे गुपित मी तुम्हाला सांगतो. मी नाही सांगत. असं हे याचं कारण काय, याचं कारण असं आहे की आग लागलाय कुठे, रामेश्वरला, आणि बंब चालले सोमेश्वरला. काय उपयोग आहे, उपयोग काय, म्हणजे कारण एक आहे आणि औषध पाणी दुसरंच. रोग बरा कसा होणार. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जे विचार करता हे फार महत्त्वाचे असतात, कारण विचारातून मग उच्चार होत असतात. म्हणून विचार करताना कोणीही विचार करत नाही, त्याचे परिणाम अनिष्ट होतात. हे तुम्हाला ज्या दिवशी पटेल, रुचेल आणि पचेल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये नंदनवन निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनामध्ये येणारा प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे, ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. काळजी घ्या, काळजी करू नका, काळजी घ्या. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.